जसे आपण एप्स्टीन फाईलमध्ये बघितलेलं आहे की एप्स्टीन फाईलमध्ये जे मुलींच्या शोषण करणारे जे राजकारणी लोक होते त्यांना जे एप्स्टीन आहे त्यांच्या मर्डर करण्यात आलेला आहे जेलमधून. तसंच आता जे महाराष्ट्रामध्ये खरातचा जे मुद्दा आहे, अशोक खरातचा पण मर्डर होऊ शकते, बहुतेक एन्काउंटर पण होऊ शकते. त्याच्यासाठी माझी सरकारकडून ही विनंती आहे की अशोक खरातची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि जे जे आमदार मंत्र्यांचं नाव येतोय त्याच्यामध्ये त्यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि आज ही अशोक खरातकडे आज एक कोट्यवधीची निधी कुठून आली ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. आणि असे खूप काही गोष्टी आहे की कोणाला लडकी पुरवत होता आणि हे जे सेक्स स्कॅन्डल सुरू होता ते कोणाचा पाठबळ होता अशोक खरातला. खरोखर असे घाणेरडे लोकांना पाठबळ देणारे मंत्री किंवा आज रुपाली चाकणकरवरती तो चांगल्या पद्धतीने देवाभाऊनी आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांचा राजीनामा पण घेतलेला आहे. त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार मानते त्यांच्या. पण हे गोष्टी इथेही थांबत नाही. जरी खरंच आपल्याला महाराष्ट्राची जनताला न्याय द्यायचा आहे आणि पुढे अशी कोई गोष्टी होऊ नये आणि जे आपले राजकारणी लोक आहे ते असे कोणतीही वाईट गोष्टीला सपोर्ट करू नये, त्याच्यासाठी हे सगळी गोष्टी थांबवण्यासाठी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि हे गोष्टीच्या पण लक्ष देणं गरजेचं आहे की अशोक खरातचा एन्काउंटर होऊ नये आणि त्याच्या जेलमध्ये पण मर्डर होऊ नये. त्याची जिम्मेदारी पण सरकार की असली पाहिजे.